चरण कमल मने तो भजनी माता विजया नमस्कार माझा सद्गुरुनाथ महाराज की जय। रामाय रामभद्राय रामचंद्राय विदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः। आज आनंद वाटला मुच्या मनात, नामयाची माडिले समरांगणात, त्याचे पंक्तीश योजना तुम्हा सज्जना पाचारिले। अखंड मंडलाकारं व्याप्तं येने चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरुनाथ महाराज। अनंत विदुषी जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या दिव्यचरण कमलीन पुस्तको आजच्या सेवेचा प्रारंभ तर आजच्या कथेला प्रारंभ करत असताना श्री गणेशाला नमस्कार करून कवी कथी सिद्ध स्वामी आणि गुरूंना नमस्कार करून कथेला आरंभ करत असतात। तत्पूर्वी आपण उपस्थित असणाऱ्या आजच्या श्रोते भाविक भक्तांना नमस्कार करून आम्ही आजच्या सेवेला आपल्या पुढे सेवा करण्याची जी संधी मिळाली ती सेवा करू। यथोचित जेवढी घडेल तेवढी मी आपली सेवा करायची जबाबदारी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांना हार्दिक अभिनंदन। स्वानंदाचे कनकताटी नवरासाने वाढली गोमटी, वैष्णव भक्त सेविती निकटी आशय होती चिरंजीव। जेवण करत असताना षड्रस अन्न असते, त्यातमध्ये नवरस अन्न आहे। तर या भक्तिरूपी ताटामध्ये भक्तिरूपी हे ताट कशाचं सोन्याचं ताट आहे आणि ह्या सोन्याच्या ताटामध्ये नवरस अन्न वाढलेलं आहे। आपल्या ह्या पात्रामध्ये षड्रस अन्न असते, वेगळं वेगळं 6 प्रकारची ज्याला चव असते, आंबट तुरट खारट मीठ तिखट आणि असे जे असणारे हे षड्रस अन्न। तसंच ह्या सोन्याच्या ताटामध्ये हा ध्येय असणारा याच्यात 9विधा भक्ती आहे आणि हे नवरस पक्वान या ठिकाणी वाढलेलं आहे। ते आपण अमृतमय घास म्हणून आपण सेवन करावं असं कवी करते आपल्याला श्रोत्यांना सांगतात। ये पंक्ती सब बसले कोण कोरा निवृत्ती ज्ञानदेव सोपान, गोरा कुंभार वैष्णव जान आणि नासावता हरी। मग ह्या नवरस खाण्यासाठी कोणकोणते जेवणारे लोक आहेत की नवरस अन्न 9 विद्याभक्ती सेवन केलेले नामदेव महाराज, नाथ महाराज, तुकाराम महाराज, गोरा कुंभार, सावता माळी आणि अशा प्रकारे अनेक संत या वृत्तवितला होऊन गेले। ह्या लोकांनी नवरस भक्ती सेवन केलेले आहे। त्याला उद्धवा क्रूर नारद तुंबर आणि कापार वैष्णव वीर, एक पंक्ती सशार गधर वैसवी साचार तयासती। मग आणखी कोण कोण भक्त श्रेष्ठामध्ये असणारे उद्धव, अक्रूर आणि 5 पांडव असणारे हे सुद्धा त्याच पंक्तीला आहे आणि एका पंक्तीला भगवान गोपाल कृष्ण सुद्धा बसलेले आहेत। अशा प्रकारे ह्या भक्तगणांचा मेळा येऊन हा भक्ती संप्रदायाचा भंडारा चालू आहे। ब्रह्मरसावडी सेविता तृप्त झाली सकळ संत, प्रतिष्ठा उचिता पडले आमुच्या मुखात। आणि हे जे रस आहे ते ब्रह्मरस आहे। ब्रह्मरस सेवन करण्यासाठी हे भक्तगण बसलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी तृप्त झालेले आहेत। तसे भक्तगण ती भक्ती रस सेवन करत करत हे कोणता आहे ब्रह्मरस आहे आणि या ब्रह्मनादामध्ये आपण सगळे आणि समाधान होऊ शकतो।
बाकी सर्व गोष्टी कितीही खालो तरी समाधान होत नाही हो, शेवटी आणखी भूक लागणारच. पण हे जे ब्रह्मरस आहे यामध्ये जो गेला आणि तो तेथेच स्थिर झालेला आहे. तो महाप्रसाद चमत्कारिक लादता झाले कौतुक, निज भक्त कथा मौलिक याचे शियत निज प्रेमी. पण हे जी कथा आहे तर हे भक्तीच्या मार्गामध्ये जो आला तो मागे गेलेलाच नाही. आणि देव भक्त एका स्थळीचे नाही भिन्नता मुळीचे. आणि अशा प्रकारे देव आणि भक्त एकरूप होतात आणि ह्या नवविद्या भक्तीचं हे सामर्थ्य असतं. जैसे बीज पेरावे भूमीत पुढे तैशीच फळे संत कृपेने दौरित त्याचे चरित्रे लादले. ज्या प्रकारे आपण सर्व शेतकरी आहोत, आपण सर्व शेतकरी आहोत आणि ही जमीन भूमिमाय आपली आई आहे. आणि याला वैध करून आपण उन्हाळ्यात ठेवलेला असतो आणि मेघाचा पाऊस पडल्या जे आपण बीजारोपण करतो आणि जे पेराल ते उगवे. त्याच म्हणीनुसार आणि जे संत मंडळीच्या कर्णद्वारे जे सेवन केलं आणि त्यांच्या आत्मानंदामध्ये ब्रह्मलीन झाले असे त्या संत समागम असतो म्हणे. आता ऐका श्रोते जन मागील अध्यायी निरूपण, नामयाचे उच्चिष्ट जग जीवन अति आवडी. तुम्ही श्रोते जन आपण भाग्यवान आहोत. आज आपण काही या ठिकाणी नवीन जमलेलो नाही. कारण राम अवतारात आपण वानर माकडं असलं, कृष्ण अवतारात गोपाळही असल्याशिवाय मागील ते पर्याय पुढे नाही सीन. आपण आजच नवीन परमार्थात आलो नाही, आपली सांगड आहे ती. म्हणूनच त्या लोकांनाच ही कथा आवडत असेल. मग हे सेवन करण्यासाठी मागील अध्यायामध्ये गतकथार्थ असा आहे, नामदेव महाराज प्रत्यक्ष भगवंताच्या मंदिरात गेलेले आहेत आणि त्यांना भोजन देत असताना आणि जे नामदेव महाराज जे खाल्लेलं उच्चिष्ट आहे आणि ते उच्चिष्ट भगवंत प्रत्यक्षात खातात. एवढं सामर्थ्य आपल्याला पाहतो. हजारो वर्षे त्या ऋषीमुनींनी साधना केली, तपश्चर्या केली, त्यांना ते भगवंत मिळाले नाही. नामदेवरायांचं भाग्य बघा, त्यांचं उच्चिष्ट भगवंत खात. असं आहे का? चुकत असेल तर सांगा, नवीन आहे माझ्यासाठी. ब्राह्मण जे कोणी ते अवसरी विस्मित झालेली जांतरी, म्हणते हा कर्मकारी कोण निर्धारी कळेना. मग जे असलेलं हे कर्म आहे तर हे भगवंत प्रत्यक्ष नामदेव असं कोणतं पुण्य केलं असेल? प्रत्यक्षात भगवंताचं उच्चिष्ट खातात. म्हणजे असं कोणतं कर्म केलं असेल, मागेली कोणती पुण्य असेल त्याच्या दैवात, म्हणून हे सगळं घडतं असं पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटतं. याचे घरी शेविल्यान सत्कर्मासी मुकलो जाण, आता कोणी कोणास प्रतिवचन न बोलवे सर्वथा. मग ह्याच्या घरी भगवंत येऊन जेवतात तर असं कोणतं पुण्य आहे असं एकमेकाच्या तोंडून म्हणायला ज्याच्याना लाज वाटू लागली. काय म्हणावं ती नामदेव साधा गरीबच लेकरे. मग याच्या हातून भगवंत खातात एवढं ठीक आहे, पण त्याचं उच्चिष्ट एका पात्रात जेवण करणं म्हणजे काहीतरी भाग्य असेल अशा प्रकारे बोललं. परवासी केले भिक्षाटना, दुष्काळी बक्षले शुद्धान्न, अज्ञानपणीचे जारपण सांगू नये सर्वता. कालपर्यंत भिक्षाटन केलेलं माणूस आहे आणि उपासमारीनं पोट मारा होत होता असा तो हा नामदेव आणि याच्या घरी असणारे भगवंत देवतात. अशा प्रकारे लोकांना आश्चर्य वाटू लागलं. मात्र बोलिला एकांत गोष्टी, कल्पनासी धन पडिले दृष्टी, संसाराच्या कर्मराटी सांगू नये सर्वथा. एखादा दरिद्री माणूस आहे आणि दरिद्री कर्पण म्हणजे कंजूस माणूस आहे. कंजूस माणूस, एक कंजूस माणूस होता आणि तिजोरीमध्ये रुपये पैसा भरलेला. आपल्यासारखे हे